नमस्कार दोस्तों, कैसे हो? आशा करता हूँ आप सभी लोग हेल्दी फिट एंड फाइन होंगे। तो बात कुछ ऐसी है कि कुछ आपको जैसे भी मैं पीछे वाले वीडियो में बोला था कि कुछ बड़ा प्लान कर रहे हैं, तो बस उसी की तैयारी के लिए नासिक जाने वाला है। बस अभी क्या है 2 बजे एक दोस्त अपना पुष्पराज आ रहा है, उसका वेट कर रहा हूँ मैं। उसकी बाइक पे थोड़ी मॉडिफिकेशन वगैरह करने का है, इसलिए उसकी बाइक लेके जा रहे हैं MT-15 ऐसा। अभी कुछ मौसम कुछ ऐसा है, देख लो, बारिश का पता नहीं, आती जाती रहती है। तो देखते हैं, बाकी की बातें बाइक पे करते, तो उसका वेट करता हूँ। उसके बाद डायरेक्ट निकल जाएंगे। रूट अपना बूढ़े बाईपास वैसे जाने वाले, क्योंकि वो जो पिंपरनेर बाईपास है वो बहुत ही ख़राब है, उसमें रास्ता कम और गड्ढे ज़्यादा है, इसलिए ये बाईपास जाने का डिसाइड किया हमने। तो देखते कैसा जाता है, क्या जाता है। अभी तो ऑलमोस्ट मतलब 3 बजे 3:30 बजे निकलेंगे। देखते हैं कितने बजे पहुंचते, क्या होता है। कुछ रास्ते में कुछ इंटरेस्टिंग हुआ तो दिखाएंगे, नहीं तो डायरेक्ट अपने नासिक में मैं मतलब बीच बीच में कुछ शॉर्ट्स दिखाऊंगा। बाकी कुछ है नहीं रास्ते में कुछ दिखाने के लायक। तो ठीक है, चलो मिलते हैं बाइक पे। दहा वाजून 36 मिनटं झाले आणि आम्ही आता शोरूमला निघालो आहे बाई। पहिलं इथे मसरूडचंच एक यामाचा शोरूम आहे, तिथे तपास वगैरह करूँ। तो देखते वहाँ पे कैसा कुछ होता है, क्या सर्विस करके देंगे या ओपन है या फिर नहीं। और दूसरा ऑप्शन अपने पास हो जो है CCM के पास एक यामा का शोरूम है, ऑप्शन 2 है। और तीसरा ऑप्शन है मुंबई नाका, पर वो तो अवॉइड ही करना चाहूँगा मैं तो, क्योंकि उसका रिव्यू बहुत ख़राब ही आया है हमें। और आज गणेश चतुर्थी भी है, गणपति बप्पा मोरया। तो बहुत ही खतरनाक लेवल पे नासिक में हर जगह पे ट्रैफिक रहेगा। कल 1 बज गए थे, मेरे को पता नहीं मुझे वो वॉइस कैसे आ रहा है, बिकॉज मैं एक्शन 4 लेके आया हूँ अपना दादा का, और वायरलेस माइक अपना वायरलेसली ब्लूटूथ से कनेक्ट किया हुआ है। तो उसका सेटिंग कुछ किया नहीं था मैंने, दैट्स वाई द नॉइस बहुत आ रहा था। अभी कैसा आ रहा है पता नहीं मेरे को। उसके पास पार्ट्स ही नहीं अवेलेबल। अभी हम CCM के वहाँ जो शोरूम है उसकी तरफ निकले, तो देखते कितना, अभी तो कितने बजे है, 11 बजने को आए। देखते कब काम होता है। और बारिश भी हल्की हल्की ड्रिजलिंग होने लगी है। और आपलं शोरूम वाले काम भारी करतात, बट व्हिडिओ काढू देत नाही। एकदम बकवास वाटलं हे आम्हाला। म्हटलं टाईम लॅप्स तर काढू द्या, म्हटलं आम्ही आमचं काही तुमचं काही प्रॉब्लेम तुम्हाला येऊ पण देणार नाही, आम्ही फक्त बाईकचं काय काम आहे ते करून घेऊ। पण ज्याच्या त्याचं असतं भाई, आता काय काय सांगू शकतो आपण। ठीक आहे, बघू आता। अजून चहा प्यायला आलो आहे, नाश्ता इथे कुठे आसपास आहे नाही। एकदा बाईकचं काम झालं ना त्यानंतरच नाश्ता वगैरे करूयात, आणि भेटू तुम्हाला नंतर। रेवस्टरला भी जायचं आहे त्याच्यानंतर। आता काय 1:20 झालेले। ये इनकी शॉप है, देख लो, बिस्मिल्लाह की पॉइंट। और ये भैया है एकदम मकाई बनाते, देखो चाय एकदम गरम गरम बन रही है। अगर कौन सा रोड है भैया? ये शालीमार सिन्नर। हाँ, शालीमार सिन्नर रोड है, पानी की टाकी के सामने। पानी की टाकी 1-2 है, देखो इसके एग्जैक्ट सामने है भैया की चाय की दुकान। आप आए नासिक में तो ज़रूर ट्राई कीजिए। भैया बोल दीजिए कोई दोस्त तो। वहाँ पे बात भी करने गए थे हम, पर लेडीज़ थी ना भाई, वुमन, तो क्या ही ज़्यादा बोल सकता था मैं। ज़्यादा बोलता तो विवाद हो जाता, इसलिए कुछ ज़्यादा बोला नहीं। और थोड़ा जो था
कन्विंस करने की ट्राई किया पर हुआ नहीं भाई, निकल आया। सो देखते अभी, हाँ 1:30 तो बज गए, देखते कितने बजे तक सर्विस करके गाड़ी हाथ में देते, तो मिलते हैं आपको। सर्विस झाली, गाडी दिली। हे बघा हे शोरूम बघा, मोहरीर ऑटो करून आहे आणि आपलं काय सांगतात शालिमार रोडला आहे। चुकून इथे येऊ नका, पार्ट्सपेक्षा लेबर चार्जेस 2 पटीने जास्त घेत आहे, एकदम लूटमारी चालली भाई। तर तुम्ही जर येत असेल तर नका यायचं, मी तुला सांगतो काय नाही, एकदम बकवास आहे। म्हणजे सर्विस वगैरे करतात भाई, पण हे काय लेबर चार्जेस, एवढा कसला लेबर चार्जेस एवढा कसला लेबर चार्ज, काय लेबर चार्जेस घेत आहे एवढं चालेल हां, काय करून घेता एवढं लेबर चार्जेस। अतिशय घाण असा एक्सपिरियन्स होता माझा, लेबर चार्जेस का नव्हता घ्यायला पाहिजे, थोडं विचार केला असता लेबर चार्जेस जर कमी केला असता तर आम्ही, पण इतकं जास्ती लेबर चार्ज, बापरे। कोणतीच गाडीवाले इतकं लेबर चार्जेस घेत नाही ते, आणि हे काय कसला कोणतं काही सोन्याचे हात लावून गाडी बनवत होते म्हणून इतका लेबर चार्जेस घेत आहे। अतिशय असा घाणेरडा असा प्रकार चालला आहे, नुसता लूटमारी चालली आहे भाई, वन साईड चालली लूटमारी। तर चुकून बी येऊ नका भाई, ते मी तर सांगतो अतिशय घाणेरडा प्रकार चालला आहे, नुसतं लोकांना लुटायचं लेबर चार्जेसच्या मागे घेऊन। आलं काय फालतूगिरी चालली, आणि हा पाऊस बी काय नुसता फालतूपणा करतोय, कंटिन्युअसली चालतोय, कंटिन्युअसली कालपासून। रस्त्याला ये माय, म्हणते अजून काय इथं रिव्ह स्टारला आलो होतो आणि जॅकेट वगैरे सर्व काही घेतलं गेलं आहे। पुष्पराज दाखव रे, हो हा घेतला आहे जॅकेट, आणि विंटरला याची ऑर्डर दिली होती ते पण येऊन गेलं आहे, ते पण ट्राय करून बघितलं, परफेक्ट फिट आहे। अजून बघतो काय काय घेतो, तुम्हाला अपडेट देतो मी। हेलो हेलो हेलो, माइक टेस्टिंग एकदम क्लियर आ रही है। तो दोस्तों गुड मॉर्निंग, अभी टाइम हुआ है 11:18 और आज डेट है 29 अगस्त, और हाँ मैं अकेला सिंगल सीट निकल चुका हूँ अपने अंदरबार के लिए बच्ची। पुष्पराज कुछ काम है उसको, इस वजह से वो और एक दिन स्टे करेगा और कल वो अपनी लाल परी में आ जाएगा, कोई इशू नहीं। निकल चुका हूँ मैं तो अभी सापुतारा के रोड से, और देखते हैं ऐसा होता है। चायची गाण वॅगनरची, साले वॅगनरवाले थोडे वेगळेच असतात यार। आता रस्ता बी देणार नाही मला, साईड बी देणार नाही, आता नुसता पडवेल, वन साईड पडवेल बघ। इच्छा गावात यांच्या ढेकून मारला तो आप सोच रहे होंगे नासिक आके क्या किया इन्होंने, क्यों आया, एक जैकेट लिए? नहीं भाई, बहुत कुछ लेना था जो ऑन कैमरा नहीं दिखाया मैंने, हाँ बिकॉज सरप्राइज़ है कुछ, इसलिए देखो ऊपर ऊपर से। I am not in a relationship, but this song feels me like I am in a relationship. Okay. Arre. By which singer? I don't know. But in Makki movie, this song. Virtually. ना हिंदीमध्ये बोलूया, मराठीमध्ये बोलूया, आदिवासीमध्ये बोलू। तुम्हा जाखीदा पाहू आणि बोही तिया बोही माँ बोया नहीं, माँ बोही वे फक्त माने एकूजे माँ एकूच बोही आहे दुनिया में, बीजी केडीच बोही ना आहे माँ एंकी अकला हारा ये हमें धेंदोरी लगी गई पुले
या प्रकारे ते काय लिखलं आहे, केल्लं मित्रमंडळ आहे, रामेश्वरी मित्रमंडळला स्वागत करत आहे दिंडोरीमध्ये. कहीं कहीं आणि नेस्ता गोजारा लाग्यो रे भगवान. वाईट काय स्पीड कमी होई गीता. नॉस्टॅल्जिया पिक झाला एकदम. आपण जायचो ना सर्व, मी राज यश असं राहायचो 4-5 नमुने आमचे आशिष अवेद सुशील. लेटच यायचो सहसा आम्ही नेहमी. किती बी लवकर आंघोळ तयार केली काय केली तरी लेटच, नेहमी लेट. आणि असंच मग चालू झालं का राष्ट्रगीत मग थांबून जायचं. ज्या पोझिशनमध्ये असायचं त्याच पोझिशनमध्ये. आणि एवढे हे असं मस्तीखोर होते ना सुशील आणि यश वगैरे. बाई खूप अलग पोझिशनमध्ये थांबायचे ते सांगू नाही शकत ऑन कॅमेरा. हा काय दिवस होते यार ते शाळेतले दिवस म्हणजे अतिशय सुंदर असे. आम्ही तर इतकी मस्ती केली बाबा. सरांना तर इतका त्रास दिला आहे ना मा कसम भाई. पण आम्ही ना मारा बी खायचो यार. बस आम्ही सरांना सांगू सर तुम्हाला मारायचं तर मारून घ्या, डोकं फोडायचं फोडून टाका, फक्त घरी नका सांगा. अरे वा काय मस्त कोण आलं आहे, भारी वाटलं आता. बस सरांना सांगायचं सर तुम्ही मारून घ्या, किती बी हाणून घ्या तुम्ही सालं, हात तोडून टाका, काय करून टाका, फक्त घरी नका सांगा. दुसरं काय पण चालेल आम्हाला, फक्त घरी नको माहिती पडायला आमची मस्ती. माहिती पडली म्हणजे गेलो आम्ही. तो सीन असायचा यार. आणि तेव्हा ना आता पोरांना मारलं का लगेच आई वडील येतात, आमच्या पोराला मारलंच कसं काय तुम्ही. आमच्या टाईमला आई शपथ रे कुत्र्यावानी मार खाल्लाय रे, कुत्र्यावानी मार खाल्लाय. आमचे ते एक सर होते चक्रनारायण सर होते. ते बिचारे एक्सपायर झाले आता. त्यांच्यासारखे सर कोणते म्हणजे त्यांचे ड्युअल पर्सनॅलिटी डिसऑर्डर होतं त्यांना एक टाईपचा. ते खूप चांगले बी. त्यांच्या राज्यामध्ये आम्ही खूप मजा केली यार, खूपच अतिशय खूपच. ते एका टायमाला खूप चांगले आणि एका टायमाला लय भयंकर. फक्त 3 सांगायचे हां, जेवणाचे बिल वाजवायचे. आणि 3 सांगता तुम्ही कुठेही असो कोणत्याही पोझिशनमध्ये काय बी करत असेल 3 सांगतापर्यंत हॉलमध्ये हजर पाहिजे. आणि नाही राहिले मग लय आहे कोणते मारा कंता त्याचं साप मारा, खंबा मारा, बाकी मारा तर विसरून गेलो अजून. बाई साप मारा कसं राहायचं माहिती आहे का, असं टेबल असायचा, टेबलवरती झोपवायचे, 4 जणांना बोलायचे, हात पाय दोघी पाय पकडायला लावायचे आणि चड्डी खाली म्हणजे अंडरपॅन्ट असू द्यायची, पॅन्ट काढायची आणि मारा द्यायचे, बेदम मारा भाई. बघा वरतून मारा बसायचा आणि खालून जो असं आपलं समजून घ्या आपण थोडंसं वरती झोपतो ना, असं थोडं कवर करायला लागायला नको तिथे, वरतून पडायची मग खाली असं व्हायब्रेट व्हायचं. मग खालून बी आणि वरतून बी दोघी साईडून मारा, त्याला माझा साप मारा. असे मारे खाल्लेले भाई. खंबा मारा, आपला जो पिलर असतो नाही का, पिलरला पकडायचे हां, आणि एक जणाला तिकडून हात पकडायला लावायचे आणि मग एकदम असं खंबाला पकडायला लावायचे आणि जो सर मारायचे ना, आणि असं पक्क जोरात नाही मारायचे, त्यांचा हात असायचे एकदम एकदम असं हळू मारायचे आणि पण असं दाबून द्यायचे ना, आई शपथ बेकार लागायचा. बाबा खूप कसे मारे खाल्ले रे. दिसतंय की नाही वा कसम दिसतंय की नाही, दिसायलाच पाहिजे. नुसता फॉग है, वन साइड फॉग है, फॉग इज फॉग है, बहुत ही ज़्यादा फॉग है. लगा था बस यही एक्सपेक्टेशन थी भाई मेरे को, एकदम ऐसा मक्खन जैसा फ़ोटो निकालना है. वो ट्राइपॉड लगा था मैं और एकदम चुम्बेश्वरी फ़ोटो लेता हूँ एक. देखो दोस्तों क्या ही नज़ारे है भाई, क्या ही नज़ारे. टोटली अनएक्सपेक्टेड है, एक्सपेक्ट नहीं किया था हमने भैया जी, पर ठीक है चलता है, यही तो चाहिए था हमको. वो भैया बाबू मोसाई और कुछ दिखता नहीं है इधर. और बस अंदाज चलते अपने ड्राइविंग स्किल यहाँ पे टेस्टेड होते हैं फॉग में. तुम्हारा ड्राइविंग स्किल्स टेस्ट हो रहा है. वाओ 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 वाओ.
शॉट बघा, काहीच सही वाटते ना. आता किती वाजलेत, आपलं 2:28 झालेले. आणि आपण आता ऑलमोस्ट कोणत्या एरियामध्ये, अरे झाकणा या एरियामध्ये आहेत. इथून आव्हा काय असेल ऑलमोस्ट, इथून काय सांगतात आपण 15 किलोमीटर आव्हा असेल. त्यानंतर मग नवापूर तिथून 60 किलोमीटर समथिंग असेल, मला बी नाही माहिती नीट. बट शॉट बघा यार तुम्ही, शॉट काय अतिशय सुंदर असा शॉट आहे. आणि गाडी तर खूपच एक्स्ट्रीम लेवलची खराब झाली आहे. बट ठीक आहे, इतकं चालतं यार, त्याचं काही इश्यू नाहीत का. आणि पाऊस टोटली थांबून गेला, रेन गिअर सर्व काढून ठेवले. आता इथून सुका जाऊ. नवापूरमध्ये थोडं पण पाऊस नाही, मग काही इश्यू येणार नाहीत का आपल्याला. आता पाऊस काय भेटणार नाही. आता निघू न उशीर करता आपण, चला गाडीवर भेटू. टाईम अपडेट 2:57 झाले आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 3 वाजून गेले. ठीक आहे. चला बघू यार, काय दिसलं तर ठीक आहे, तर मग काय नाही, हा व्लॉग इथे एंड करणार मी. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल, कसं वाटला ते नक्की सांगा. आय नो थोडा मोठा होईल हा व्लॉग, बट काय करणार आहे. आता किती दिवस गेलो, त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसरा दिवस आणि आज चौथा, 4 दिवसाचा एकच व्लॉगमध्ये टाकणार. थोडा तरी मोठा होईल, ट्राय करेल जितका शॉर्ट करता येईल तितका शॉर्ट करणार. पण पूर्ण बघा यार एकदा व्लॉग, मी जर सांगतो पूर्ण व्लॉग बघायचा ट्राय करा वॉच टाईमसाठी. आणि लाईक, सबस्क्राईब, कमेंट करून जा यार. तुम्ही कमेंट नाही करत, कमेंट करा कसा वाटला व्लॉग. आणि जर जमणार तर शेअर नक्की करा. आणि जो लाल बटन आहे का, तो असं टिचिक करून असं 1 सेकंड लागतो यार, तो सबस्क्राईब करून द्या नक्की. आणि मी आता माझी राईड बाकी उरलेली सुरलेली एन्जॉय करतो आणि पोचतो. एन्जॉय तर नाही होणार बिकॉज ऑफ दी रोड्स अँड दिस ट्रॅफिक बेबी.